मित्रांनो, आपण अनेकदा लग्न या विषयावरती बोलत असतो. विवाहानंतर काय होतं? विवाहानंतर विवाहादरम्यान काय होतं? काय 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 ना काही देशभरात, राज्यात भयानक घडामोडी या लग्नाच्या अवतीभोवती घडताना आपल्याला दिसून येतात. का बरं होतं हे असं? लग्नानंतर होणारी प्रकरणं ही वेगवेगळ्या प्रकारची असतात. ही प्रकरणं का घडतात नेमकी? आज जर आपण बघितलं तर निम्मे लग्न हे अनसक्सेसफुल ठरत आहेत. कौटुंबिक न्यायालयाचं जर तुम्हाला सांगितलं तर वर्षाला 2.5-3.5 लाख डिवोर्स केसेस एका कौटुंबिक न्यायालयात दाखल होत आहेत. का बरं होतंय हे सगळं? अशा घटना का घडत आहेत? वैवाहिक आयुष्य सक्सेसफुल किंवा यशस्वी करण्यासाठी नेमकी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते याचा विचार गांभीर्याने करायलाच पाहिजे. आता आपल्याकडे आपल्या देशातच मुळात भारतीय परंपरेमध्ये जेव्हा लग्न जमतात तेव्हा लग्न जमवताची एक ठराविक प्रक्रिया आहे त्याची. त्या प्रोसेसनुसार हे लग्न जमत असतात. 2-3 गोष्टी त्यातल्या महत्वाच्या ठरतात. एक तर आपल्याकडे जात धर्माचं अरेंज मॅरेजमध्ये तरी कमीत कमी जात धर्म, मग त्यात पोट जातीमध्येच लग्न जमवणं, पाहुण्यांमध्येच लग्न जमवणं हा एक प्रकार असतो. दुसरी गोष्ट असते मुलानं मुलीला पसंत करणं आणि अलीकडच्या काळात मुलींनी सुद्धा मुलाला पसंत करणं. ह्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या ठरतात. तिसरी गोष्ट पालकांची पसंती. दोन्ही बाजूच्या पालकांची त्या लग्नाला पसंती आणि संमती या दोन्ही गोष्टी असणं आवश्यक असतं. आणि या पुढची गोष्ट जी आता कोणत्या नंबरवरती ठेवायची ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा, की लग्न जुळवताना हा प्रकार सर्वात महत्वाचा आहे का दुय्यम आहे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. पुढची गोष्ट म्हणजे कुंडल्या जुळवणं. त्यात 36 पैकी किती गुण जुळतात, मग त्यानुसार हे जोडपं योग्य आहे का नाही, त्यानुसार मग ह्या लग्नाला मान्यता, पारंपरिक मान्यता मिळते का नाही मिळते. असे इतके गुण जुळले तर ही रिस्क, तितके गुण जुळले तर हे खूपच चांगलं. हा सगळा प्रकार आपण बघतच आलेलो आहे. हे होतच असतं. ठीक आहे, एक आपल्या भारतीय परंपरेचा भाग, एक विधी म्हणून त्या गोष्टीला ती गोष्ट झाली तरी काही हरकत नाही. पण तुम्हाला नाही वाटत का की या पलीकडे जाऊन काही गोष्टी बघायला पाहिजेत, काही गोष्टींची निगराणी व्हायला पाहिजे, काही गोष्टींची योग्य ती पडताळणी सुद्धा व्हायला पाहिजे. तीच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. बाकी सगळ्या गोष्टी आता आजकाल मुलाला मुलगी आवडली, मुलीला मुलगा आवडला अरेंज मॅरेजमध्ये सुद्धा, तरी पालक हे फारसे मग त्यामध्ये दखल देत नाहीत. आजकाल ट्रेंड आहे की बाबा तुम्हाला संसार करायचा आहे, तुम्ही एकमेकांना पसंत आहात, आमची काही हरकत नाही. अशा गोष्टी होताना आपण दिसतो. म्हणजे तो टप्पा एक आपण पार केलेला आहे असं म्हणू शकतो. पण त्या पलीकडे जाऊन काही गोष्टींची पडताळणी होणं, काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्या लक्षात घेणं आपल्याला अतिशय महत्वाचं आहे. कित्येक लग्न आपण बघितलेत मित्रांनो की जे कुंडल्या नीट जुळत नाहीत, गुण नीट जुळत नाहीत, म्हणून मग ती लग्न ठरत नाहीत, तो प्रस्ताव यशस्वी होत नाही. पण मग ज्यांचे 36च्या 36 गुणही जुळत असतील ते यशस्वी आहेत का? अलीकडेच घडलेलं केतन अग्रवाल हत्याकांड जर आपण बघितलं, त्याबद्दलची जर माहिती बघितली तर त्यांचे जवळपास 36च्या 36 गुण जुळले होते, सिया गोयल आणि केतन अग्रवालचे. पण घडलं काय मित्रांनो? ते स्थळ एकमेकांसाठी 100% 500% अयोग्य होतं. कारण त्या ठिकाणी मग बाकीची पडताळणी केली गेली नाही. बाकीची पडताळणी म्हणजे नेमकं काय? अलीकडे आता सिया गोयल प्रकरणानंतर हा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचं आपल्याला राज्यात किंवा देशातही दिसून येत आहेच आहे. अशा प्रतिक्रिया, अशी माहिती समोर येते की लग्नायोग्य मुलामुलींचे पालक हे लग्न जमवत असताना किमान अरेंज मॅरेजमध्ये तरी योग्य ती पडताळणी करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. यामध्ये मुलगा आणि मुलगी या दोघांचीही पूर्ण मनाने, आनंदाने, खुशीने या लग्नाला संमती आहे का नाहीये? का त्यांच्या आयुष्यात वेगळा काही प्रकार आहे? का त्यांच्या आयुष्यामध्ये वेगळ्या काही हालचाली असू शकतात? ते पालकांच्या, समाजाच्या, सोसायटीच्या, नातेवाईकांच्या प्रेशरमुळे लग्नाला होकार देतात. काही ठिकाणी दुसरे सुद्धा वैयक्तिक फायदे असू शकतात. कोणी जसं उघडपणे सांगायचं झालं तर मोठा हुंडा मिळतोय म्हणून लग्नाला होकार द्या.
पण मुलगी प्रत्यक्षात आवडलेली नसते, मग तिचा छळ सुरू होतो, पसंतच नाही, मग ते मनच जुळत नाहीत आणि तो संसार यशस्वी होऊ शकत नाही. असे वेगवेगळ्या इतर कारणांमुळे लग्न जमवून येतात, पण मग ते अयशस्वी होतात. लग्न यशस्वी होण्यासाठी प्रमुख गोष्टी काही महत्वाच्या असतात. एक तर मुलगा आणि मुलगी यांनी पूर्ण मनाने एकमेकांचा स्वीकार करणे. हे जर झालं तर ना लग्नात कुठली अडचण येत, ना संसारात कुठली अडचण येत. हे सर्वात महत्वाचं आहे मित्रांनो, पूर्ण मनापासून स्वीकार करणे. मनापासून स्वीकार केला की मग आयुष्यात येणाऱ्या इतर कुठल्याही अडचणींना हे जोडपं अतिशय खंबीरपणे तोंड देतं आणि त्या समस्यांवर मात सुद्धा करतं. कारण एकमेकांना साथ देण्याची त्यांची पूर्ण मानसिक तयारी असते. दुसरी गोष्ट विश्वास. विश्वास आहे का नाही एकमेकांवरती, तो फार महत्वाचा असतो. जर विश्वास नसेल, आपुलकी नसेल, तर मग त्या जोडप्याला यशस्वी वैवाहिक जीवन जगणं हे अतिशय कठीण असतं. तिसरी गोष्ट, दोघांपैकी कोणाचंही बॅकग्राऊंड काय आहे. मित्रांनो, आपण म्हणतो की अमुक याला काहीतरी सवय होती आणि ती नंतर त्यांनी सोडली. सोडणं जसं व्यसन असेल, व्यसन सोडणं म्हणजे ते जर बळजबरीने बंद केलं तर त्याला सोडणं म्हणत नाही. व्यसन सोडण्याचा हा त्या व्यसनी व्यक्तीचा स्वतःचा निर्धार असला पाहिजे. त्याला ते पटलेलं असलं पाहिजे, त्या गोष्टीचं महत्व त्याला पटलेलं असलं पाहिजे. सिया गोयल प्रकरणात आपण बघितलेलं आहे की केतन अग्रवालने मीडियामध्ये ही बाईट दिलेली आहे की सियाला आम्ही, विशेषतः केतनच्या आईने स्पष्टपणे सांगितलं होतं की आमची जॉईंट फॅमिली आहे, आमची धार्मिक फॅमिली आहे, आमच्या फॅमिलीमध्ये ड्रिंक करणं, पार्ट्या, रात्रभर पार्ट्या करणं, क्लबिंग, नाईट आऊट या गोष्टी आमच्या घरात चालत नाहीत. आमची 15 ते 20 लोकांची जॉईंट फॅमिली आहे, त्यामुळे इथे एका संसारिक स्त्रीसारखं तुला राहावं लागेल. आणि कदाचित इथूनच सिया गोयलचा विचार बदलायला लागला होता की काय, अशी शंका या निमित्ताने उपस्थित होती. पण सिया गोयलला हे माहिती होतं की तिची आजची जी लाईफस्टाईल आहे ती लाईफस्टाईल तिला लग्नानंतर मिळणार नाही, ते अवघड आहे. पुढची गोष्ट हीच आहे, दोघांची ही लाईफस्टाईल, जीवनशैली काय आहे आणि ती जीवनशैली लग्नानंतर त्याला किंवा तिला मिळू शकते का, ते चालणार आहे का, ते पटणार आहे का कोणत्याही परिवाराला. आता काही मुलं सुद्धा असतात ज्यांना रात्री उशिरापर्यंत मित्रांसोबत फिरण्याची सवय असते आणि मग हीच गोष्ट लग्नानंतर त्यांच्या संसाराच्या आडवी यायला लागते. कारण पत्नीचं आणि घरच्यांचंही हे म्हणणं असतं की आता मित्रांसोबत रात्री फिरणं बंद करा, कारण आता तू संसारिक आहेस, तुझी बायको आहे. पण मग काही मुलांना ते पटत नाही, त्यांना ते इतकी सवय असते मित्रांसोबत रात्री फिरणं, मग ते लग्नानंतर अवघड होऊन बसतं. तर या सवयी नेमक्या कोणत्या आहेत, लाईफस्टाईल, जीवनशैली कशी आहे आणि लग्नानंतर ही जीवनशैली चालणार आहे का. नसेल चालणार तर आत्ताच तो किंवा ती याला बदलू शकते का, हे विश्वासात घेऊन कन्व्हिन्सिंगली, फक्त हो बोलण्यापुरतं नाही तर ते खरंच मनापासून करण्याची तयारी आहे का, ही गोष्ट तपासणं अत्यंत महत्वाचं असतं. मित्रांनो, लग्न म्हणजे फक्त कुंडली जुळणं नसतं. लग्न म्हणजे 2 मन जुळणं, लग्न म्हणजे 2 व्यक्ती जुळणं, आयुष्यभर त्यांना सोबत राहायचं आहे. खूप मोठी गोष्ट आहे ही, साधी गोष्ट नाही आहे. लग्नाला इतकं महत्व का बरं आहे, कारण मुलगी फक्त घर सोडून येते म्हणजे तिचंच आयुष्य बदलतं असं नाही, ती मुलाच्या आयुष्यात येते, मुलाचंही आयुष्य बदलतं. त्यामुळे या बदलाला अतिशय सामंजस्यपणे हाताळणं, ॲक्सेप्ट करणं, स्वीकार करणं हे अतिशय महत्वाचं असतं. कुंडली जुळणं, गुण जुळणं, 36 पैकी किती जुळणं हा एका परंपरेचा भाग असू शकतो, पण या परंपरेच्या भागासोबतच आपल्याला या प्रॅक्टिकल गोष्टींचा सुद्धा विचार करणं तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळे कुठेही लग्न होत असेल तर जरूर सल्ला द्या हा की हे लग्न जमवताना या 4-5 गोष्टींचा विचार अवश्य करा. तुमच्यात आयुष्यात कराच करा, पण आपल्या मित्र नातेवाईकांमध्ये सुद्धा जर कोणाचं लग्न जुळत असेल तर सल्ला द्यायला काहीच हरकत नाही. एखाद्या सल्ल्याने जर कोणाच्या आयुष्यात योग्य निर्णय घेण्यास मदत होणार असेल तर सल्ला द्या. पैसे थोडीच लागतात, घेतला तर घेतला, नाही घेतला तरी ठीक आहे. देणं आपलं काम आहे, ह्यालाच समाजाचं देणं असंही म्हणता येईल. सोशल वर्क म्हणजे ट्रस्ट किंवा मोठी NGO काढूनच सोशल वर्क करणं असं नसतं.
या छोट्या मोठ्या गोष्टींनी सुद्धा तुम्ही समाजातील सुधारणेसाठी, लोकांच्या समस्येसाठी योग्य आपल्यातर्फे कॉन्ट्रीब्युशन देऊ शकता. या सर्व गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, हे नक्की कळवा, कमेंट करा, या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.